आंबेगाव तालुक्याची प्रशासकीय राजधानी असलेल्या घोडेगाव येथे भारत देशाचा 76वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सर्वप्रथम सकाळी घोडेगाव पोलीस स्टेशन येथे एपीआय किरण भालेकर यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले। त्यानंतर मराठी जिल्हा परिषद प्राथमिक दगडी शाळा येथे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हेमंत काळे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले। त्यानंतर महाराणी लक्ष्मीबाई चौक येथे निलेश काळे यांनी झेंडावंदन केले। आंबेगाव पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज यांच्या हस्ते तर ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच अश्विनी तिटकारे यांच्या हस्ते झेंडावंदन संपन्न झाले। त्यानंतर बीडी काळे महाविद्यालय येथे अॅडव्होकेट मुकुंद काळे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले। आंबेगाव तहसील कार्यालय येथे तहसीलदार संजय नागटिळक यांच्या हस्ते झेंडावंदन झाले। तर शेवटी जनता विद्या मंदिर शाळा व न्यू इंग्लिश मीडियम स्कूल घोडेगाव येथे संस्थेचे अध्यक्ष तुकाराम काळे यांच्या हस्ते झेंडावंदन संपन्न झाले। 76व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने न्यू इंग्लिश मीडियम स्कूल घोडेगाव या ठिकाणी अमर जवान ज्योतीची प्रतिकृती साकार करण्यात आली। ही प्रतिकृती विद्यालयाचे कला शिक्षक समीर मुजावर यांनी तयार केली होती। तसेच आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ या शैक्षणिक संस्थेच्या वतीने शाळेच्या परिसरात फळ औषधी वृक्ष लागवड करून पर्यावरण जनजागृतीचे संदेश देण्यात आले। तसेच विद्यार्थ्यांसाठी आयटी लॅबचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले। तसेच विविध कार्यक्रम संपन्न झाले। या बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमच्या आंबेगाव ब्युरो चीफ मोहसिन काठेवाडी यांनी, पाहुयात। परेड बाजू शस्त्र परेड बगल शस्त्र परेड स्वस्थान प्रमाणे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं शपथ घेण्याबाबत आदेश केलेला आहे। तर आता सर्वांनी आपला उजवा हात पुढे करायचा आहे। बाजूला तिकडे बघावं, मोठे सिनियरिटी कामाला येते। आम्ही शपथ घेतो की तंबाखू दर्दा खर्रा तसेच बिडी सिगारेट ई हुक्का ई सिगारेट याच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे। म्हणून मी जन्मभर या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे। माझे कार्यालय, माझे घर आणि माझा परिसर तंबाखू मुक्त राहावा, तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेन। भारत सरकारच्या 2003च्या तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहील। माझ्या अधिपत्याखाली व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था, शाळा व शासकीय कार्यालय तंबाखू मुक्त तसेच ई सिगारेट मुक्त करेन। मी माझे कार्यालय, माझे घर, माझे गाव, माझी शाळा, माझी संस्था आणि माझा महाराष्ट्र तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेन। या तंबाखू सिगारेटला नकार, खराब सदृढ आरोग्याचा स्वीकार। जय हिंद। तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा देत असताना आज खऱ्या अर्थानं जो आनंद होत आहे तो आज जो पालकवर्ग इथे सहभागी झालेला आहे विद्यार्थ्यांबरोबर, मी त्यांचे मनापासून स्वागत करतो संस्थेच्या वतीने। तसेच सर्व उपस्थित ग्रामस्थ, त्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य व सर्वच ग्रामस्थ
संस्थेचे सभासद व संस्थेचे सर्व प्रशासकीय मंडळ तसेच सर्व शिक्षकांचे मी या 77व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मनापासून स्वागत करीत असताना जो आपल्या ह्या संस्थेचा जे मी आज आगळंवेगळं म्हणजे ज्यांनी संस्थेला भरीव अशी मदत केलेली आहे, आमचे संचालक, आमचे मार्गदर्शक आदरणीय जयसिंग काका काळे यांनी जवळजवळ हिंदुस्थान पेट्रोलियममधून आत्तापर्यंत 50 लाख रुपये हे कॉलेजच्या याच्याकरता शिष्यवृत्ती म्हणून आणलेले आहे. हे मी सांगतो याच करता की आपण इथून कॉलेजला जाणार आहेत आणि आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती ही हिंदुस्थान पेट्रोलियमकडून मिळत असते. मी काकांचं मनापासून स्वागत करतो. तसेच ज्या संस्थेत ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलेलं आहे, सभासद असतील, ग्रामस्थ असतील, त्यांचा आचार्यांनी मी पुनश्च एकदा मनापासून स्वागत करतो. आणि एक विद्यार्थ्यांना आज खऱ्या अर्थानं आज ती शपथ आपल्याकडे आलेली नाही आहे. सरकारी कार्यालयात शपथ आलेली होती. व्यसनमुक्तीची शपथ तहसील कार्यालयामध्ये झाली, पोलीस स्टेशनमध्ये झाली. शिक्षक नंतर आपल्याला ते सांगतीलच. आपण फक्त एकच काम करायचं आहे, आपल्या शिक्षकांचं ऐकायचं आहे आणि आपली शाळा ही सर्वच व आपले जे ज्येष्ठ कोणी बांधव असतील त्यांनाही सांगायचं की आपण व्यसनमुक्तीपासून दूर राहायचं. अशा मी तुम्हाला पुन्हा एकदा एक कळकळीची विनंती करतो आणि पुनश्च एकदा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.